Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. 70% एलपीजी पुरवठा होणार. रेस्टॉरंट्स नंतर मोठ्या उद्योगांना 20% अतिरिक्त पुरवठा. पेट्रोलियम मंत्रालयाकडून पत्र जारी. राज्यांना तातडीने नियम लागू करण्याचे निर्देश. धाराशिवमध्ये 1200 सिलेंडरचा घोळ. 7 लाख रुपयांच्या गॅसची ब्लॅकनं विक्री केल्याची माहिती समोर. तणावाखाली वितरकांकडून जीवन संपवण्याचा प्रयत्न. तामलवाडी पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू. बारामती पोटनिवडणुकीमध्ये भाजप मोठा भाऊ म्हणून पाठीशी उभा राहील. सुनेत्रा पवारांना निवडून आणण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करेल. सुनेत्रा पवारांच्या भेटीत मुख्यमंत्री फडणवीसांचा शब्द. अजित पवारांच्या अपघातावर महाराष्ट्रामध्ये गुन्हा दाखल झाल्यास लगेच उमेदवारी मागे घेईल. बारामतीतले काँग्रेस उमेदवार आकाश मोरेंची प्रतिक्रिया. मी लढण्यावर ठाम, मात्र पक्षाचा आदेश मान्य असेल, मोरेंची माहिती. काही काम नाही तर पद नाही. उपमुख्यमंत्री शिंदेंचा पदाधिकाऱ्यांना कडक इशारा. सूत्रांची माहिती. नवनियुक्त संपर्क प्रमुखांशी शिंदेंनी व्हीसीद्वारे संवाद साधला. समरजित घाटगे यांची भाजपमध्ये घर वापसी. तर घाटगे भाजपचेच, फक्त तिकीट घेण्यासाठी ते आमच्याकडे आले होते. शरद पवारांचे एनसीपीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची टीका. बंधू अशोक खरातला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. तर तिसऱ्या गुन्ह्यामध्ये खरातचा ताबा मिळावा म्हणून एसआयटीचा अर्ज. खरातला व्हीसीद्वारे कोर्टामध्ये हजर केलं. बंधू अशोक खरातचा स्पेशल 26 पॅटर्न चर्चेत. बोगस इन्कम टॅक्स अधिकारी पाठवून खरात भक्तांनाच लुटायचा. सूत्रांची माहिती. बंधू अशोक खरात प्रकरणात तक्रारींचा आकडा वाढला. आणखी 11 महिलांचे लैंगिक शोषणाचे आरोप. पूजा आणि शरीर शांतीच्या नावाखाली शोषण केल्याचा आरोप. छत्रपती संभाजीनगरमधील विट्स हॉटेल लिलाव प्रकरणाचा चेंडू आता राज्य सरकारच्या कोर्टात. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 8 सदस्यीय समितीचा अहवाल सादर. सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष. आरे कॉलनीमध्ये किरीट सोमय्यांची पत्रकारांशी अरेरावी. सोमय्यांकडून चित्रीकरण करणाऱ्याचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न. सोमय्यांनी आम्हाला अतिरेकी म्हणून संबोधलं. पत्रकारांचा आरोप. पुण्यामध्ये गोपीचंद पडळकरांचा हिंदू जनआक्रोश मोर्चा पोलिसांनी रोखला. लव्ह जिहाद लँड जिहादच्या विरोधात आंदोलकांचा एल्गार. सासवडच्या बोबदेव घाटात हिंदू जनआक्रोशच्या रॅलीला पोलिसांनी लावला ब्रेक. गोकुळ पंचवार्षिक निवडणुकीवर टांगती तलवार कायम. निवडणुका अनिश्चित काळासाठी स्थगित केल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा. 1200 संस्थांच्या अपात्रतेचा तिढा. 28 तारखेला पुढील सुनावणी. बुलडाण्यामध्ये सेवानिवृत्तीस आलेल्या शिक्षकाकडनं तिसरीमधील 3 विद्यार्थिनींवर अत्याचार. संतप्त ग्रामस्थांनी शिक्षकाला चोप दिला. मेहकर तालुक्यातील लोणीगवळी गावातील धक्कादायक घटना. गुन्हा दाखल. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.